अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा शिवारात अज्ञात आणि हिंस्त्र श्वापदाने दहशत निर्माण केली असून रविवारी रात्री एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून 7 शेळ्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात शेतकऱ्याचे 1 लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे। डोंगर पिंपळा येथील शेतकरी बळीराम बाबूराव केंद्रे यांच्या शेतात शेळी पालनासाठी उभारलेल्या शेडवर हा हल्ला झाला। 6 मोठ्या शेळ्या आणि 1 पिल्लू असे एकूण 7 पशुधन या हिंस्त्र श्वापदाच्या हल्ल्यात ठार झाले। मध्यरात्री 6 फूट उंचीच्या जाळीवरून उडी मारून श्वापदाने शेडमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले आहे। सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। 6 फुटाची जाळी असताना संध्याकाळी जंगली प्राण्यानं रातचं कोण्या टायमाला खाल्ल्या की सरकारनं माझी विनंती भरपाई काहीतरी द्यावी। किती शेळ्या आहेत तुमच्या सगळ्या? 8 शेळ्या आहेत। समजेनी नरडे फोडले, समजा शेळीचे नरडे फोडले। तर घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाने तातडीने या हिंस्त्र श्वापदाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। जय विवेक सिंधू न्यूज बीड।